राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रेत्यावर सुरू केलेल्या कठोर मोहिमेचा प्रभाव आता दर्यापूरमध्ये सुद्धा दिसून येतोय। त्यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर दर्यापूर पोलिसांनी कासतपुरा परिसरात छापा टाकून एका गुटखा विक्रेत्यावर कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहम्मद इम्रान मोहम्मद अहमद वय वर्ष 26 राहणार कासतपुरा दर्यापूर याच्या घरावर धाड टाकली आहे। या कारवाईत विविध कंपन्यांच्या प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा 14,409 किमतीचा साठा जप्त करण्यात आला। 2 पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करून आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय। अन्न व औषध विभागाचे अधिकारी अनुज चव्हाण यांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम 59 तसंच भारतीय न्याय संहिता कलम 223, 273, 275 आणि 123 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वात पार पडली आहे। कारवाईत पोलीस निरीक्षक अजित राठोड, पोलीस उपनिरीक्षक दांदळे, पोलीस हवालदार कडू, पोलीस शिपाई लखन, निखिल आणि आशिष यांनी सहभाग घेतला। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।